जगातील सगळ्यात शक्तिशाली देशाचा नेता डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या एका निर्णयानं कधी युद्ध टळतं तर कधी परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते। त्यांच्या रणनीतीचा अंदाज लावणं म्हणजे मोठं कोडं सोडवण्यासारखंच आहे। पण याच युद्धादरम्यान इराणनं अशी खेळी खेळली आहे जी सगळ्यांनाच अवाक करून टाकते। जाणून घेऊया सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर अमेरिका आणि इराण यांच्यात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासून सुरू झालेला भीषण संघर्ष हा आता संपण्याच्या मार्गावर आहे। दोनही देशांमध्ये शुक्रवारी या संदर्भातील ऐतिहासिक करार होण्याची शक्यता आहे। दरम्यान आपल्या फटकळ आणि लहरी वर्तनासाठी प्रसिद्ध असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात काय चाललंय, ते पुढे कोणती चाल खेळणार हे जाणून घेण्यासाठी इराणनं जबरदस्त चाल खेळली होती। आता इराणच्या या खेळीबाबतची माहिती समोर आल्यावर अमेरिका सुद्धा आता अवाक झाली आहे। खरं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतची सिक्रेट डील ही पूर्णत्वास नेता यावी यासाठी इराण प्रयत्नशील होता आणि त्यासाठी ट्रम्प यांचा कल जाणून घेण्यासाठी, त्यांचा मूड आणि त्यांच्या वर्तनाचा अर्थ लावण्यासाठी दोन मानसशास्त्रांची त्यांनी मदत घेतली। ड्रॉप साइटच्या एका रिपोर्टनुसार इराणच्या एका मोठ्या अधिकाऱ्यानं याबाबतची खळबळजनक माहिती ही आता दिली आहे। त्यांनी सांगितलं की एप्रिल महिन्यात इस्लामाबाद इथं अमेरिका आणि इराण यांच्यात पहिल्या टप्प्यातली चर्चा झाली आणि या चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचा लहरी स्वभाव आणि त्यांच्या विचित्र पद्धतीशी जुळवून घेणं हे सामान्य मुत्सद्यांचं काम नाही याची इराणला जाणीव झाली आणि त्यामुळे इराणनं आपल्या सल्लागार मंडळात दोन वरिष्ठ मानसोपचार तज्ञांचा सुद्धा समावेश केला। याबाबत इराणी अधिकाऱ्यांनी सांगितलं की ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्तनाला एक खास प्रकारचा पॅटर्न समजायचे। त्याचा उल्लेख त्यांनी सायकोपॅथिक बिहेवियर पॅटर्न असा केला आणि त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात काय चाललंय हे वाचण्यासाठी मुत्सद्यांबरोबरच डॉक्टरांनाही टीममध्ये ठेवलं। इराणकडून लिहिली जाणारी पत्र आणि संदेश वाचून डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढणार नाही आणि ते शांत राहतील अशा पद्धतीनं ही पत्र डिझाईन करण्याचं काम या मानसोपचार तज्ज्ञांकडे सोपवण्यात आलं होतं। आश्चर्याची बाब म्हणजे इराणची ही खेळी यशस्वी झाली। जेव्हापासून त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपले संदेश आणि पत्रांची भाषा बदलली, तेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा सुद्धा बदलली। तसंच त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या। आधी प्रसंगाला भडकणारे ट्रम्प नंतर इराणचे प्रस्ताव लक्षपूर्वक ऐकू आणि समजून घेऊ लागले। तसंच इराणकडून तोलून मापून पाठवण्यात येत असलेल्या संदेशांमुळे दोनही देशांमधला तणाव हा निवळण्यासही मदत झाली। इराणनं अमेरिकेसोबतच्या पत्रव्यवहारांमध्ये खूप खबरदारी घेतल्याचंही दिसून येत आहे। आज आपण जी चर्चा पत्रांच्या माध्यमातून करत आहोत ती भविष्यात जाऊन ऐतिहासिक दस्तऐवज बनणार आहेत याची जाणीव ही इराणला होती आणि त्यामुळेच भविष्यात ही कागदपत्र समोर आली तर आपल्या मुत्सद्देगिरीचं कौतुक झालं पाहिजे या हेतूनं इराण आपली चर्चेची पद्धत सुटसुटीत आणि परिपक्व असलेली ठेवू इच्छित होता। इराणच्या या खेळीनं फक्त अमेरिकाच नाही तर जगातील अनेक राजकीय विश्लेषक सुद्धा अवाक झाले आहेत। ट्रम्प यांच्या अनपेक्षित निर्णयांनी त्यांच्या परराष्ट्र धोरणाला एक वेगळीच दिशा दिली होती। इराणनं ट्रम्पच्या बडबडी मागे लपलेली शांततेची इच्छा ओळखली आणि त्यामुळं ते थेट लष्करी संघर्षातून बचावले असं मानलं जातं। या घटनेमुळे ट्रम्प हे किती अनपेक्षित नेते आहेत आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात त्यांच्या स्वभावाचा अंदाज घेणं किती कठीण आहे हे आता पुन्हा एकदा सिद्ध झालंय। इराणच्या या रणनीतीबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।